हॅलो नमस्कार मित्रांनो, मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सीपी मुंबई पोलीस भरती 2024 चा ग्राउंडचा जे कट ऑफ आहे तो कितीपर्यंत लागू शकतो याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट शेअर करणार आहे। अपडेट शेअर करण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला तुमचे जेवढे पण तुमचे मित्रमैत्रिणी पोलीस भरतीची तयारी करतात त्यांच्यासोबत हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे, जेणेकरून महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल। तर नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार आहे सीपी मुंबई पोलीस भरती 2024। तर बघा, ग्राउंड वगैरेचा आता प्रोसेस चालू आहे, तुम्हाला सर्वांना माहितच आहे। आता महत्त्वाचा मुद्दा आहे की कट ऑफ किती लागेल, ओपनचा कट ऑफ किती लागेल, त्याच्यानंतर एससी कॅटेगरीचा कट ऑफ किती लागेल, एसटी कॅटेगरीचा कट ऑफ किती लागेल, व्हीजीएचा कट ऑफ किती लागेल, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, त्यानंतर एसबीसी, ओबीसी, डीडब्ल्यूएस, ओपन, अशा सर्व जेवढ्या पण कॅटेगरी आहेत तेवढ्या सर्व कॅटेगरीचा कट ऑफ किती लागेल, कोणत्या फील्डमध्ये किंवा कोणत्या ह्याच्यामध्ये किती लागेल ते पण सांगणार आहे। म्हणजे जनरलचा कट ऑफ किती लागेल, वुमनचा कट ऑफ किती लागेल, स्पोर्टचा कट ऑफ किती लागेल, त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त, त्यानंतर भूकंपग्रस्त, एक्स सर्व्हिसमॅन, पार्ट टाइम, पोलीस चाइल्ड, होमगार्ड, सर्वांचा कट ऑफ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा जो व्हिडिओ असणार आहे मित्रांनो आजचा, हा एकदम डिटेल व्हिडिओ असणार आहे। असा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण युट्यूब वरती कुठेही भेटणार नाही। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असाल तर व्हिडिओला मित्रांनो लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिक वरती येऊया, सीपी मुंबई ग्राउंड मेरिट 2024। तर ग्राउंडचा कट ऑफ किती लागेल, आता आपण मेन टॉपिक वरती येऊया, सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करतोय। तर सर्वात पहिल्यांदा बघा मित्रांनो, सर्वात पहिली जी आपली कॅटेगरी असणार आहे ती कॅटेगरी आहे मित्रांनो ओपन कॅटेगरी। तर आपण सर्वात अगोदर पाहूया की ओपन कॅटेगरीचा कट ऑफ किती जाऊ शकतो। तर सर्वात पहिल्यांदा जनरलचा जो कट ऑफ आहे मित्रांनो, हा 39 ते 41 या रेंज मध्ये जनरलचा कट ऑफ लागू शकतो। हा मुलांचा कट ऑफ आहे, ग्राउंडचं मेरिट आहे मित्रांनो हे 39 ते 41, एक तर 39 लागेल, एक तर 40 लागेल किंवा 41 लागेल। वुमनचा जो कट ऑफ आहे ओपनचा तो 34 ते 36 या रेंज मध्ये लागेल, 34, 35, 36 या रेंज मध्ये तुमचा वुमनचा कट ऑफ लागणार आहे। त्यानंतर स्पोर्टचा जो कट ऑफ आहे, स्पोर्टचा कट ऑफ बघा 35, 36, 37 या रेंज मध्येच कट ऑफ जाणार आहे, 35 ते 37 ही रेंज आहे ओपनची असणार आहे। त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्तचा कट ऑफ आहे तो 35 ते 37 या रेंज मध्ये जाऊ शकतो। त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे बघा, तर बघा नेक्स्ट जी कॅटेगरी आहे ती आहे प्रोजेक्ट अफेक्टेड झालं, अर्थवेक म्हणजे भूकंपग्रस्त, तर भूकंपग्रस्तचा कट ऑफ आहे तो 33 ते 35 या रेंज मध्ये ओपनचा कट ऑफ लागू शकतो। त्याच्यानंतर बघा एक्स सर्व्हिसमॅनचा जो कट ऑफ आहे तो 35 ते 37 या रेंज मध्ये लागू शकतो, ठीक आहे। त्यानंतर पार्ट टाइमचा बघा 27 ते 28 ओपनचं मेरिट आहे, पार्ट टाइम मधून जे जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे तर त्यांचं बघा 27 ते 28 या रेंज मध्ये कट ऑफ जाऊ शकतो। आणि त्यानंतर पोलीस चाइल्ड म्हणजे पोलीस पाल्य, त्यांचं मेरिट बघा 28 पर्यंत जाऊ शकते, ओपन पोलीस पाल्य, ठीक आहे, त्यांचा मेरिट 28 पर्यंत जाऊ शकते। महत्वाचा मुद्दा, होमगार्डचं मेरिट किती जाऊ शकते ह्या वर्षी, तर भरपूर जण कमेंट्स करून विचारत होते की सर होमगार्डचं मेरिट किती जाईल। तर बघा, ओपनचं जे होमगार्डचं मेरिट आहे ते 39 ते 41 या रेंज मध्ये जाऊ शकते। तुम्हाला सर्वांना माहित आहे होमगार्डचं मेरिट हे हाय लागतं, गेल्या वर्षी सुद्धा हाय लागलं होतं थोडं इतर कॅटेगरीच्या कंपॅरिझन मध्ये, ठीक आहे। त्यानंतर बघा अनाथचं जे मेरिट आहे ते 25। एससी कॅटेगरीचा कट ऑफ किती लागू शकतो, तर बघा एससी कॅटेगरीचा जो जनरलचा कट ऑफ आहे तो 33 ते 35 या रेंज मध्ये लागू शकतो मुंबई पोलीस भरती ग्राउंड मेरिट 2024। त्याच्यानंतर वुमनचा जो कट ऑफ आहे तो बघा 25 ते 26 या रेंज पर्यंत जाऊ शकतो, ठीक आहे। त्याच्यानंतर स्पोर्टचा जो कट ऑफ आहे एससी कॅटेगरीचा तर तो बघा 25 ते 26 या रेंज मध्ये जाऊ शकतो। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्तचा जो कट ऑफ आहे तो सुद्धा 25 ते 26 पर्यंत लागू शकतो एससी कॅटेगरीचा। त्यानंतर अर्थवेक म्हणजे भूकंपग्रस्तचा जो कट ऑफ आहे एससी कॅटेगरीचा तो 25 ते 26 या रेंज मध्ये लागू शकतो। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एक्स सर्व्हिसमॅनचा जो कट ऑफ आहे तो बघा 25 ते 26 या रेंज पर्यंत जाऊ शकतोय, ठीक आहे। त्यानंतर बघा पार्ट टाइमचा 0 आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा पोलीस चाइल्ड पोलीस पाल्यचं जे मेरिट आहे ते बघा 25 ते 26 या रेंज मध्ये लागू शकते एससी कॅटेगरीचं। होमगार्डचा जो कट ऑफ आहे तो बघा 33 ते 35 इथपर्यंत जाऊ शकतोय आणि अनाथचा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 25 लागेल एससी कॅटेगरीचा, होमगार्डचं बघा 33 ते 25, ठीक आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा व्हीजीए कॅटेगरी, आता आपण व्हीजीए कॅटेगरीचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो ते आपण पाहूया, ठीक आहे। तर बघा नेक्स्ट कॅटेगरी आहे मित्रांनो व्हीजीए कॅटेगरी। जनरलचा जो कट ऑफ आहे व्हीजीए कॅटेगरीचा तो आहे 37 ते 39 या रेंज मध्ये जाईल। वुमनचा जो कट ऑफ आहे तो बघा 28 ते 30 या रेंज मध्ये लागू शकतो आणि स्पोर्टचा जो कट ऑफ आहे तो बघा 27 ते 29 या रेंज मध्ये लागू शकतोय, ठीक आहे। ग्राउंडचं मेरिट आहे मुंबईचं सीपी मुंबई,
त्याच्यानंतर बघा स्पोर्टचा जो कट ऑफ आहे तो 27 ते 29 या रेंजमध्ये जाऊ शकतोय. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेडचा जो कट ऑफ आहे 30 ते 32 पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर बघा विजय कॅटेगरीचं भूकंपग्रस्तचा जो कट ऑफ आहे तो 27 ते 29 या रेंजमध्ये जाऊ शकतो मित्रांनो. त्यानंतर एक सर्व्हिसमॅनचा जो कट ऑफ आहे तो सुद्धा 25 ते 26 पर्यंत जाऊ शकतोय. ठीक आहे, एक सर्व्हिसमॅनचं मेरिट हे जास्त लागणार नाही. ठीक आहे, पार्ट टाइमचं 0. ठीक आहे, त्यानंतर बघा पोलीस पाल्याचं बघा 25 ते 26 पर्यंत कट ऑफ लागेल. सर्वात महत्वाचा मुद्दा होमगार्डचा कट ऑफ किती लागेल, तर बघा होमगार्डचं जे कट ऑफ आहे विजयचं 37 ते 39 या रेंज पर्यंत जाऊ शकतंय. अनाथचं 25. ठीक आहे, हा झाला विजय कॅटेगरीचा कट ऑफ. आता नेक्स्ट आहे मित्रांनो एनटीबी कॅटेगरीचा कट ऑफ. तर आता आपण एनटीबी कॅटेगरीचं किती मेरिट जाऊ शकतो ते पाहूया. तर बघा जनरलचं 35 ते 37 पर्यंत जाऊ शकतं. त्याच्यानंतर बघा वुमनचं 26 ते 28 पर्यंत लागू. त्यानंतर स्पोर्ट कॅटेगरीचं बघा 28 ते 30 पर्यंत मेरिट लागू शकतं. प्रोजेक्ट अफेक्टेडचं 30 ते 32 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हा एक अंदाजित कट ऑफ आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर बघा अर्थवेकचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो, 27 ते 29 या रेंजमध्ये अर्थवेक म्हणजे भूकंपग्रस्तचं मेरिट जाऊ शकतं मित्रांनो एनटीबी कॅटेगरीचा. एक सर्व्हिसमॅनचा जो कट ऑफ आहे तो 25 ते 26 लागेल. पार्ट टाइमचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 0. त्यानंतर बघा पोलीस चाइल्डचं बघा पोलीस चाइल्डचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो 25 ते 26 पर्यंत जाऊ शकतो. त्याच्यानंतर होमगार्डचा जो कट ऑफ आहे तो 36 ते 38 पर्यंत लागेल आणि अनाथचा जो कट ऑफ आहे तो 25 लागेल. होमगार्ड 36 ते 38 लक्षामध्ये ठेवा. या रेंज पर्यंत तुमचा कट ऑफ जाण्याचे पुरेपूर चान्सेस असतील. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट कॅटेगरी आहे एनटीसी कॅटेगरी. तर आता एनटीसी कॅटेगरीचा कट ऑफ बघा जनरलचा जो कट ऑफ आहे तो 37 ते 39 या रेंजमध्ये जाऊ शकतो. वुमनचा जो कट ऑफ आहे 28 ते 30 पर्यंत जाऊ शकतो. स्पोर्टचा जो कट ऑफ आहे तो बघा 29 ते 31 पर्यंत जाऊ शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट बघा प्रोजेक्ट अफेक्टेडचा जो कट ऑफ आहे 31 ते 33 पर्यंत जाऊ शकतो. अर्थवेक म्हणजे भूकंपग्रस्तचा जो कट ऑफ आहे तो 27 ते 29 पर्यंत जाऊ शकतो. एक सर्व्हिसमॅनचा जो कट ऑफ आहे पोलीस भरती मुंबईचा तो 25 ते 26 या रेंजमध्ये लागू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पोलीस चाइल्डचा जो कट ऑफ आहे तो बघा 25 ते 26 मध्ये लागेल. होमगार्डचा जो कट ऑफ आहे तो बघा 37 ते 39 या रेंजमध्ये तुमचा कट ऑफ जाण्याचे पुरेपूर चान्सेस असतील आणि अनाथचा जो कट ऑफ आहे 25 पर्यंत लागेल. ठीक आहे, तर एनटीसी कॅटेगरीचा कट ऑफ या पद्धतीने. तर बघा मित्रांनो सीपी मुंबईचा एनटीटी कॅटेगरीचा कट ऑफ किती लागू शकतो, तर बघा जनरल कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 37 ते 39 या रेंज पर्यंत लागू शकतो. त्यानंतर वुमनचा जो कट ऑफ आहे तो 27 ते 29 या रेंज पर्यंत जाऊ शकतो मित्रांनो. स्पोर्टचा जो कट ऑफ आहे तो 29 ते 31 या रेंज पर्यंत जाऊ शकतो. प्रकल्पग्रस्तवाल्यांचा जो कट ऑफ आहे तो 32 ते 34 या रेंज पर्यंत जाऊ शकतो. जाण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा मित्रांनो भूकंपग्रस्तचा जो कट ऑफ आहे तो 27 ते 29 या रेंजमध्ये लागण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत. त्यानंतर एक सर्व्हिसमॅनचा जो कट ऑफ आहे तो 25 ते 26 पर्यंत लागू शकतो. पार्ट टाइम 0. ठीक आहे, पोलीस चाइल्डचा जो कट ऑफ आहे तो बघा 25 ते 26 पर्यंत तुमचा लागू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा होमगार्डचा कट ऑफ किती लागेल, तर बघा एनटीटी कॅटेगरीचा होमगार्डचा जो कट ऑफ आहे तो 36 ते 38 पर्यंत लागू शकतो आणि अनाथचा जो कट ऑफ आहे तो 25 पर्यंत लागू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे मित्रांनो एसबीसी कॅटेगरी. तर आता आपण एसबीसी कॅटेगरीचा कट ऑफ पाहूया. तर बघा एसबीसी कॅटेगरीचा जनरलचा कट ऑफ 33 ते 35 पर्यंत लागू शकतो जाऊ शकतो. त्यानंतर वुमनचा बघा 25 ते 26. स्पोर्टचा जो कट ऑफ आहे तो 25 ते 26 पर्यंत लागू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्तचा 25 ते 26. भूकंपग्रस्त सुद्धा 25 ते 26. एक्स सर्व्हिसमॅन सुद्धा 25 ते 26. पार्ट टाइम 0. ठीक आहे, तर बघा या प्रकारे एसबीसी कॅटेगरीचा कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर बघा पोलीस चाइल्डचा कट ऑफ किती लागेल एसबीसीचा, तर बघा 25 ते 26. होमगार्डचा जो कट ऑफ आहे एसबीसी कॅटेगरीचा तो 33 ते 34 या रेंजमध्ये जाऊ शकतो आणि अनाथचा जो कट ऑफ आहे तो 25 पर्यंत लागू शकतो मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा ओबीसी कॅटेगरी. आता आपण ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ किती लागेल याविषयी चर्चा करणार आहोत. तर बघा ओबीसी कॅटेगरीचा बघा जनरलचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो 34 ते 36 या रेंजमध्ये जाऊ शकतोय. ओबीसी कॅटेगरी महिलांचा जो कट ऑफ आहे तो 26 ते 28 या रेंजमध्ये लागू शकतोय. स्पोर्टचा जो बघा खेळाडूंचा 25 ते 26 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो ग्राउंडचा आणि प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्तचा 26 ते 28 या रेंज पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो अर्थक्वेक म्हणजे भूकंपग्रस्तचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो 25 ते 26 पर्यंत लागू शकतो. एक सर्व्हिसमॅनचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो 25 ते 26 या रेंजमध्ये लागेल. पार्ट टाइमचा कट ऑफ 0 लागेल. त्याच्यानंतर पोलीस चाइल्ड 25 ते 26 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर होमगार्डचा कट ऑफ किती लागेल ओबीसी कॅटेगरीचा, तर बघा होमगार्डचा जो कट ऑफ आहे तुमचा तो 35 ते 37 या रेंज पर्यंत जाऊ शकतो. या रेंजमध्ये कट ऑफ लागण्याचे पुरेपूर चान्सेस. अनाथचा 25. अशा प्रकारे तुमचा मित्रांनो ओबीसीचा कट ऑफ लागेल.
आता लास्ट कॅटेगरी आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरी. तर ईडब्ल्यूएस किंवा एससीबीसी तुम्ही धरू शकता. तर या कॅटेगरीचा कट ऑफ किती जाऊ शकतो? ठीक आहे, तर बघा जनरलचा जो कट ऑफ आहे तो 35 ते 37 या रेंज पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर महिलांचा जो कट ऑफ आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधून भरणाऱ्या 26 ते 28 पर्यंत लागू शकतो. स्पोर्टचा जो कट ऑफ आहे तो 26 ते 27 पर्यंत जाऊ शकतो. जनरलचा तुम्ही बघितलेला आहे 35 ते 37 या रेंज पर्यंत लागू शकतो. ठीक आहे मित्रांनो, त्याच्यानंतर बघा प्रोजेक्ट अफेक्टेडचा कट ऑफ किती लागेल, म्हणजे प्रकल्पग्रस्तचा जो कट ऑफ आहे तो 31 ते 33 पर्यंत लागू शकतो. अर्थक्वेक म्हणजे भूकंपग्रस्त 27 ते 29, एक सर्व्हिसमॅन 25 ते 26 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. पार्ट टाइम 0. त्याच्यानंतर बघा पोलीस चाइल्डचा जो कट ऑफ आहे तो 25 ते 26 पर्यंत लागू शकतो. होमगार्डचा जो कट ऑफ आहे तो 36 ते 38 आणि अनाथचा जो कट ऑफ आहे तो मित्रांनो 25 पर्यंत जाऊ शकतो. तर बघा अशा प्रकारे तुमचा सीपी मुंबई 2024चा ग्राउंडचं मेरिट लागू शकतो.